नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅनेजमेंट ऑफ कम्युनिटी लाईफ हा लेसन पाहतोय. त्यामध्ये कालच्या लेसनला आपण बघितलं होतं की एखादी गोष्टीचं मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं करायचं. जर आपल्याला 4 कुटुंब मिळून फिरायला जायचं असेल तर त्याचं नियोजन कसं केलं हे बघितलं. त्यानंतर आज पुढचा पॉईंट आहे कॅन यू टेलमध्ये विचारलं आहे what tasks are necessary for the management of our classroom. तुमच्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी कोणती कामे तुम्हाला आवश्यक वाटतात. वर्ग क्लासरूम आपली व्यवस्थित असली पाहिजे, क्लीन अँड क्लिअर असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे. त्याचबरोबर बेंचेस सगळे व्यवस्थित असले पाहिजे. मुलांनी डब्बा सगळ्यांनी एकत्र मिळून खाल्ला पाहिजे. हे सगळे मॅनेजमेंट ऑफ अ क्लासरूम हे तुमच्या वर्गाच्या व्यवस्थापन आहे. हाऊ विल यू चूज अवर रिप्रेझेंटेटिव्ह टू कॅरी आउट दोज टास्क. ती कामे पार पाडण्यासाठी तुमचे प्रतिनिधी तुम्ही कसे निवडाल. जो व्यवस्थित आहे, हुशार आहे, सगळ्यांना मिळून मिसळून घेईल, सगळी कामं करताना व्यवस्थितरित्या करेल, यासाठी ते रिप्रेझेंटेटिव्ह हा व्यवस्थित असला पाहिजे. हॅज द क्लासरूम बीन क्लीनड प्रॉपरली इन देअर चॉक अँड डस्टर इन द क्लासरूम. वर्गाची स्वच्छता नीट झाली पाहिजे. वर्गात खडू डस्टर आहे की नाही बघितलं पाहिजे. ॲज दी बोर्ड क्लीन. आपला ब्लॅकबोर्ड स्वच्छ असला पाहिजे. चेकिंग दीज थिंग्स रेग्युलरली. रायटिंग गुड थॉट्स ऑन द बोर्ड अँड मेंटेनिंग डिसिप्लिन इन द क्लासरूम. फळ्यावर सुविचार लिहिणे, वर्गात शिस्त राखणे यांसारखी कामे आपला प्रतिनिधी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या वर्गप्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्याला करता आली पाहिजेत. सिमिलरली टू मेक शुअर दॅट द स्कूल इज रन स्मूथली अ स्कूल मॅनेजमेंट कम्युनिटी इज फ्रॉम. अशा प्रकारे शाळेची कामे सुरळीत चालवण्यासाठी मदत व्हावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती तयार केलेली असते. The school management community consists of parents, teachers, local experts and student representatives. शाळा व्यवस्थापन समितींमध्ये पालक, शिक्षक, स्थानिक पातळीवरील इतर काही तज्ज्ञ व विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश असला पाहिजे. द कम्युनिटी ट्रायज टू अंडरस्टँड द difficulties of parents, student and teacher. It gives the guidance so as to solve these difficulties. त्याचप्रमाणे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या अडचणीही समितीसमोर समजून घेता आल्या पाहिजेत. या अडचणी दूर व्हाव्यात. इट गिव्ज गायडन्स सो ॲज टू सॉल्व दीज डिफिकल्टी. इट prepares and recommends a school development plan. It keeps an eye on the regular attendance of students and teachers in the school. त्याचप्रमाणे शाळेच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनांची शिफारस करणे, विद्यार्थी आणि शिक्षक शाळेतील नियमित उपस्थितीवर देखरेख ठेवणे. It helps to carrying out a scheme such as the mid-day meal. In this way, teachers and parents work together through the school management. विद्यार्थिनीच्या व्यक्तिमत्वाचा अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन मधून शिक्षक आणि पालक एकमेकांच्या मदतीने प्रयत्न करत असतात. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल मॅनेजमेंट कम्युनिटी इन अवर स्कूल. तुमच्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीविषयी माहिती मिळवा. मग आपल्या शाळेविषयी माहिती गोळा करायची आहे तुम्हाला. म्हणजे काय आहे तर मॅनेजमेंट कसं असतं, शाळेचं व्यवस्थापन कसं असतं. जसं की आता आपण सगळेजण ऑनलाईन शिकत आहोत. या ऑनलाईन शिकवण्याबरोबरच आता 9वी-10वी चालू झाली. मग त्याचं मॅनेजमेंट कसं केलं. त्यानंतर शाळा आता शुद्धीकरण झालं, ते व्यवस्थितरित्या केलं का, हे सगळं मॅनेजमेंट हे स्कूल मॅनेजमेंटकडं असतं. पुढचा पॉईंट आहे कॅन यू टेल. वाय डू ॲक्सिडेंट्स ऑकर ऑन द स्ट्रीट. रस्त्यावर अपघात का होतात. वाय मस्ट वी फॉलो ट्रॅफिक रूल. वाहतुकीच्या नियमांचं पालन का केलं पाहिजे. Why does school always begin at a fixed time? Why is the timetable of all the subjects made? शाळा नेहमी ठराविक वेळेला का सुरू होते. शाळेत सर्व विषयांचे वेळापत्रक का बनवले जाते. Why do vehicles only run on the left hand side of the road? रस्त्यावरून वाहने नेहमी डाव्या बाजूनेच का धावतात. असे यू मस्ट हॅव वॉन्टेड अबाउट दीज थिंग्स बिफोर. असे प्रश्न तुम्हाला पडत असतील. If there is no fixed time for school to start, what will happen? Students would come to school and go home whenever they wished.
त्याचप्रमाणे कोणी कधीही शाळेत आले असतं आणि घरीही जर शाळेची वेळ व्यवस्थित नसते, शाळा होण्याचे कोणतेच नियम नसते, निश्चित वेळ नसेल, तर काय झालं असतं, कोणी कधीही शाळेमध्ये आलं असतं. वी शुड नॉट नो द स्टडी इफ देअर वेअर नो टाइम टेबल. स्टुडंट वुड ब्रिंग द टेक्स्टबुक अँड नोटबुक ऑफ ऑल डिफरंट सब्जेक्ट टू स्कूल. अभ्यासाचं वेळापत्रक नसतं तर प्रत्येकजण वेगवेगळीच पुस्तके आणि वह्या घेऊन शाळेत आलं असतं. रूल्स गाईड अस अबाउट हाऊ टू बिहेव in society. Because of rules, we can be sure that everyone will behave in a particular manner. For example, because we know that everyone will drive their car on the left hand side. नियमांमुळे प्रत्येकाला समाजात कोणती गोष्ट कशी करायची याची दिशा मिळते. समाजातील प्रत्येक ठराविक पद्धतीने वागणार आहे याची खात्री मिळते. उदाहरणार्थ, रस्त्यावरून गाडी चालवणारी प्रत्येक व्यक्ती ही डाव्या बाजूनेच जाणारी आहे हे माहिती असल्यामुळे आपणही गाडी व्यवस्थितरित्या चालवू शकतो. इफ वी डिड नॉट नो वेदर द व्हेकल्स कमिंग टुवर्ड्स us would come from the left or right, we would also get confused. मात्र समोरून येणारी व्यक्ती डाव्या बाजूने येणार आहे की उजव्या बाजूने हेच आपल्याला माहिती नसेल तर गाडी चालवताना आपणही का होऊ, गोंधळून जाऊ, चुकीच्या पद्धतीनं होईल. रूल्स आर मेड सो दॅट कम्युनिटी लाईफ कॅन गो ऑन इन अ स्मूथ अँड ऑर्डरली मॅनर. म्हणजे काय तर समाजात गोंधळ माजू नये किंवा गोंधळ होऊ नये आणि आपलं जे जीवन आहे ते सुरळीत चालावे यासाठी आपण नियम तयार केलेले असतात. अर्लियर कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स फॉर्म्ड टू द बेसिस ऑफ रूल. पूर्वी समाजातील चालीरीतीनुसार ठरत असतं. नाव इट इज द गव्हर्नमेंट दॅट मेक्स द रूल. आता नियम शासन बनवतं. आफ्टर इंडिपेंडन्स द कॉन्स्टिट्यूशन वॉज फॉर्म्ड फॉर अवर कंट्री. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण संविधान तयार केले. द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स द फंडामेंटल फ्रेमवर्क ऑफ अ गव्हर्निंग द कंट्री. राज्यकारभार कसा करावा, समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी या सगळ्या विषयांची तरतूद ही कशामध्ये होती तर संसदेमध्ये होती, फंडामेंटल फ्रेमवर्कमध्ये होती. इट लेज डाऊन द प्रिन्सिपल ऑन विच अ सोसायटी इज ऑर्गनाइज्ड अँड डेव्हलप्ड. द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ज रन द कंट्री अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन. द लोकल ॲडमिनिस्ट्रेशन इज रन बाय द लोकल गव्हर्नमेंट बॉडी. स्थानिक पातळीवरील कारभार स्थानिक शासन संस्थेच्या माध्यमातून पाहिला जातो. कॅन यू टेल, फाइंड आउट विच लोकल गव्हर्नमेंट बॉडी वर्क्स इन अवर एरिया. तुमच्या भागात कोणती स्थानिक शासन संस्था काम करते. हॅव यू सीन एनी नेम प्लेट्स रिलेटेड टू देम इन अवर लोकॅलिटी. फॉर एक्झाम्पल, द नेम ऑफ द वर्ड हाऊस ऑफ अवर कॉर्पोरेटर, मायर, सरपंच, ग्रामपंचायत, हेडक्वार्टर्स इट्सेट्रा. तुमच्या घराच्या किंवा शाळेच्या आसपास त्याबद्दलच्या काही पाठ्या जसं की वॉर्डचे नाव, आपल्या नगरसेवकाचे नाव, महापौरचे नाव, सरपंच आदींची घरं, ग्रामपंचायतीचं कार्यालय इत्यादी आहेत का. खेडेगावामध्ये ग्रामपंचायत जवळच असते, आपल्या इथे हे नगरसेवक आहे. वुमन ड्रॉ वॉटर ॲट वेल. विहिरीवर पाणी भरणाऱ्या स्त्रिया. अ पार्क, बाग. स्ट्रीट लाईन म्हणजे रस्त्यावरील दिवे. व्हॅन कलेक्टिंग गार्बेज इन अ सिटी. शहरातील कचरा गोळा करणारी गाडी, जसं की आपल्या दारामध्ये कचऱ्याची गाडी येते तसं. वी आर डिपेंडेंट ऑन मेनी people for things needed in our daily life. We need water for drinking, washing, for agriculture, and also for animal. It is necessary to clean the garbage in our neighborhood every day. रोजच्या जगण्यातील अनेक वस्तूंसाठी आपले कुटुंब किंवा शेजारी यांच्या व्यतिरिक्त इतर बाहेरील लोकांवर अवलंबून असतो. आपल्याला पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी आणि जनावरांसाठी पाणी हवे असते. आपल्या परिसरात रोजच्या रोज जमा होणारा कचरा साफ करण्याची आवश्यकता असते. वी नीड रोड, स्ट्रीट लाईट, स्कूल, हॉस्पिटल, पब्लिक पार्क अँड गार्डन. फुलफिलिंग दीज नीड्स
is the responsibility of the local government body. People elect their representative to the local government body to attend this. म्हणजेच अशा प्रकारे आपल्या परिसरात रोजच्या रोज जमा होणारा कचरा साफ करण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे आपण रस्ते बांधणे, रस्त्यावर पुरेसे दिवे लावणे, दिवे असणे, शाळा, दवाखाने, सामाजिक बाग इत्यादींची निरनिराळ्या गरजा असतात. यांसारख्या गरजा पुरवण्याची जबाबदारी ही स्थानिक शासन संस्थेकडे असते. त्यासाठी स्थानिक शासन संस्थेकडे लोक त्याची प्रतिनिधी निवडून देत असतात. अशाप्रमाणे हा लेसन आपला संपलेला आहे. जर कोणाला काही या लेसनमध्ये शंका असेल तर विचारा. आज हा एक्सरसाइज सोडवा. राहिलेला टॉपिक आपण पुढचा लेसन आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.